जणू जंगल श्वास रोखून बघत होतं. रोहन बाहेर उतरला. कविता घाबरून सीटवर बसली. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांना हात दाखवले, ओरडले, मदतीची विनंती केली. पण प्रत्येक वाहन सरळ पुढे निघून गेलं. जणू ते दोघे कुणालाच दिसत नव्हते. कविताचा हात थरथरत होता. रोहन, मला भीती वाटते. तेवढ्यात दूर डोंगराच्या पायथ्याशी एक लहानसा दिवा लुकलुकताना दिसला. आशेचा एकमेव ठिपका. अंधाराच्या मध्यभागी ते दोघे चालत त्या दिशेने निघाले. जवळ जाताच दिसली एक जुनी मोडकळीस आलेली झोपडी. दार बंद होतं, पण रोहनने हात लावताच दार हळूच उघडलं. जणू आतून कुणीतरी उघडलं असावं, पण दारात कुणीच नव्हतं. आत मंद लालटेन जळत होती. एका लाकडी खाटेवर कोणीतरी अंगावर चादर घेऊन झोपलेलं. त्या व्यक्तीच्या अंगावरून हळूच चादर बाजूला झाली आणि पुढचं दृश्य पाहून दोघेही मागे सरकले.